नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। आज पुरुषोत्तम मासातला दुसरा दिवस। सकाळी भगवंताची काकड आरती झाली। सकाळी 10 वाजता भागवताला सुरुवात झाली। भागवतामध्ये भक्तीचं वर्णन विशेष झालं आणि सकाळच्या सत्रामध्ये अधिक मासाचा दुसरा अध्याय झाला। आता संध्याकाळची भगवंताची महापूजा झाली आणि उपासना आटोपली, भजन झालं। आता वाल्मिकी रामायणातलं बालकांडातला 28वा सर्ग आणि परत सगळ्या भक्तांकरता अधिक मासातला दुसरा अध्याय। 28व्या सर्गामध्ये वाल्मिक ऋषी विश्वामित्रांनी रामाला दिव्यास्त्र दान केले आणि दिव्यास्त्राचं दान केल्यानंतर संहार विधी सांगितला। म्हणजे कोणतं अस्त्र केव्हा सोडायचं, कोणावर सोडायचं, तो किती बलवान पाहिजे, म्हणजे त्याच्यावर ते अस्त्र सोडायचं। हल्लीसारखं नाही की लहान मुलांवर टाकून दिलं आणि 50 मुलं मरून गेले, नाही। अस्त्र सोडताना त्या व्यक्तीची ताकद पाहिजे आहे। पहा तुम्ही मध्ये 50 मुलं मरून गेले शाळेत, असं नाही करायचं। मग आता यांना दिव्यदृष्टी होती सत्ययुगामध्ये, दिव्यदृष्टी। आता जे युद्ध होतं ते या अनन्य अस्त्रांचा उपदेश केला आणि रामांना यात्रा करीत असताना एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये यज्ञयागादी कर्म चालू होतं। त्या यज्ञयागादी कर्माविषयी प्रश्न विचारला आहे।
यात्रा करताना आता इथे काय सांगितलं आहे, काय समजवलं आहे, यात्रा करीत असताना त्या ठिकाणी आपण जे क्षेत्र असतं त्याचा इतिहास समजून घ्यायचा. आता लोक यात्रा काय करतात, पाहिलं की चालले, पाहिलं की चालले. पण ते जे तीर्थ निर्माण झालं आहे त्या तीर्थाची निर्मिती का झाली, कशी झाली, कोणी केली, का केली, हे यात्रेमध्ये ज्ञान झालं पाहिजे. आणि ती जसं आपण पूर्वी यात्रेला जाताना त्या यात्रेचं एक छोटं पुस्तक काढत होतो. त्या पुस्तकामध्ये तिथले जसे क्षेत्र आहे, जसं आपण पंढरपूरला एकदा व्यंकटेश पुराण गेलं तर पंढरपुरामध्ये सगळे क्षेत्र आधी छापून दिले लोकांना. आणि मग तिथे गेल्यानंतर बरेच लोकांना लोहदंड तीर्थ माहीत नव्हतं. तर ते लोहदंड तीर्थ पुंडलिकाच्या मंदिराजवळ आहे. तिथे भगवान शंकराची पिंड आहे आणि त्या पिंडीची पूजा पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत असताना करीत असे. म्हणून ते लोहदंड अशा तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थाची मती, आता लोक जाता एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं की झालं. पण तिथे जे क्षेत्र आहे तिथलेही लोक सांगत नाही, गाईड फक्त वरवरचं दाखवून देतो. जे आता निर्मित मंदिरं वेगळे, पण सनातन पुरातन जे मंदिर आहे त्या मंदिरांच्या मागे इतिहास आहे. तिथे कोणीतरी ऋषीने तप केलेलं आहे आणि राम विश्वामित्रांना प्रत्येक स्थळाचं महत्त्व विचारत आहे. म्हणून वाल्मिकी रामायण सगळ्यात ज्ञान देतं. मोठं आहे असं नाही म्हणायचं आपल्याला, पण ज्ञान देतं. पण प्रत्येक क्षेत्र पाहिजे असेल तर स्कंद पुराण पाहावं लागतं. स्कंद पुराणामध्ये प्रत्येक क्षेत्राची महती येते. जसं आम्ही द्वारकेला गेलो 4 वेळा, तर मी त्यांना म्हटलं तुम्ही आधी त्या गोमतीमध्ये उतरताना ते पाणी असं गोल कसं फिरतं ते पहा. तिकडून समुद्राचं पाणी येतं आणि इकडून गोमतीचं पाणी जातं आणि ते पाणी असं गरगर फिरतं. गरगर फिरतं म्हणून तिथे चक्र निर्माण होतात हे माहिती पाहिजे. आणि म्हणून त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. हे ज्ञान पाहिजे. हल्ली काय होतं, जग जायचं, जग परत यायचं. मी पंढरपूरला जेव्हा पहिल्यांदा गेलो, बाबा गेल्यानंतर तोपर्यंत जायचं नव्हतं. पण पंढरपूरला आल्यावर बाबांनी मला एक स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की तू एका तीर्थाला गेला आणि पंढरपूरला, आणि ते तीर्थ मी तिथे धर्मशाळेत उतरलो त्याच्या पाठीमागे होतं. आईसाहेब जिथे थांबल्या आल्यानंतर हे गुरुनं स्वप्नात सांगितलं. दुसऱ्या वेळा मी गेलो, म्हटलं महाराज ते तीर्थ राहिलं. म्हणजे ते काय समोर असं आहे. विष्णुपदावर जर गेले नाही तर पांडुरंगाच्या दर्शनाची फलश्रुती नाही. म्हणून विष्णूवर पदम निर्भयम. का विष्णुपद झालं तर राजाने मूर्ती पंढरपूरची उचलून नेली होती विजापूरला. मग नाथांचे वंशज जे होते त्यांनी ती मूर्ती आणली, तर मूर्ती मोठी होती पण परत त्याची म्हणजे छोटी होईल. विष्णुपदावर मूर्ती मोठी झाली म्हणून विष्णुपद महत्त्वाचं आहे. तिथे जर तुम्ही गेले तर तिथे सगळे पितरांचे अभंग लिहिलेले संतांनी. आम्ही जेव्हा तिथे गेलो आणि तिथे एक उत्सव केला विष्णुपदावर, आणि त्या बडव्यांना सांगितलं की इथे नारायण नागबळी होईल, कारण हे सगळं तीर्थ आहे विष्णूवर पदम निर्भय. जसं हरिद्वारला होतं, जसं गयेला होतं, तसं पंढरपूरला होतं. तेव्हा त्यांना कळालं. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे तीर्थ आहे त्या तीर्थाची मती. आपलं हे उमाळ आहे ना, तर अभिनव तीर्थ शंकराचार्य आले होते दक्षिणेकडून, मणियारच्या घरी उतरलं होतं. ते म्हणे महाराज तुम्ही काय करतात? म्हटलं प्रवचन. मला इथलं उमाळं गाव दाखवा म्हणे. अरे वा. म्हटलं महाराज तिथं कसंही ओसाड असू द्या, मला तिथे दर्शन करायचं आहे. मग मी पुढच्या गाडीत आणि ते मागच्या गाडीत. ते जेव्हा अजिंठ्याला गेले तेव्हा त्यांनी ते उमाळं पाहिलं. ते म्हणे हे काय आहे, केदारनाथ आहे. आपल्याला माहीत नाही, आपण फक्त उमाळ्याला बट्ट्या घालला तो.
बट्ट्या केदारनाथ आहे ते असे हे लक्षात आलं पाहिजे. क्षेत्राची जी महती आहे म्हणून राम आज क्षेत्र यज्ञस्थानाचं विशेष प्रश्न करणार आहे. रामाने गुरूंना चालता चालता म्हणजे आता मुक्काम संपलाय, दिव्यास्त्र घेतले आणि रस्त्याने चालायला लागले. विद्वान माणसं चालताना सुद्धा शास्त्राचं ज्ञान सांगतात. आजही असे विद्वान लोक आहेत की चालता चालता ज्ञान करतात. आम्ही यात्रेला गेलो की गाडीत प्रवचन करायचो मी, कारण वेळ नाही घालवायचा. वेळ मिळाली आहे संधी तर त्यामध्ये ज्ञान संपादन करायचं. अस्त्र ग्रहण केल्यानंतर पवित्र श्रीरामानं प्रसन्न मुख केलं आणि प्रसन्न मुख करून विश्वामित्रांना प्रश्न केला आहे, महाराज आपल्या कृपेने अस्त्र ग्रहण केलं, पण हे दुर्मिळ अस्त्र याचा संहार विधी मला माहीत नाही आहे, तर या अस्त्राचा संहार विधी मला समजावून सांगा. म्हणजे वापरायचं कसं आहे अस्त्र, याचा प्रयोग कसा करायचा, याचा अस्त्रविधी मला सांगा. रघुनंदानं असा प्रसन्न चित्तानं प्रश्न केल्यानंतर विश्वामित्र म्हणाले, हे काकुस्ता, तू महान तपस्वी आणि धैर्यवान आहे, म्हणून तुला मी आता संहार विधीचा उपदेश करतो. आपल्याला ज्ञान झाल्यानंतर या ज्ञानाचा उपयोग केव्हा का, जसं तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणतात. विष्णू तुम्हाला माहिती आहे बा, विष्णू सहस्रनाम म्हटलं की आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते. पण जर चांगला गुरु मिळाला तर तो म्हणेल तुझ्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी म्हण आणखीन, असं सांगेल. का तर श्राद्धाच्या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हटलं म्हणजे सगळ्या पितरांना सद्गती मिळते. हे असे विशेष सांगणारे लोक पाहिजे. पैशाकरता तर सगळेच विष्णू सहस्रनाम म्हणतील. पितरांच्या मुक्तीकरता माझ्याकडे एक उदाहरण आहे, त्याच्याकरता पुष्कळ वेळा सांगितलं मी. या गावातला एक सद्ग्रस्त ज्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केलं, ते वारले. त्यांना मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांची अंत्येष्टिविधी वगैरे काही झालं नाही, श्राद्ध नावाची गोष्ट नाही. पण ते जे 2 विद्यार्थी होते त्यांना खूप वाईट वाटलं की आपल्या सरांचं हे काही झालं नाही. पण त्या स्त्रिया होत्या. त्यांनी मला विचारलं आम्ही श्राद्ध करायचं का सरांचं. म्हटलं बा करायला काही हरकत नाही, पण एखाद्या वेळेस तुझी सासू जर अशी बोलली, तो का तुझा बाप होता, तर तुला वाईट वाटेल का नाही. किंवा नवरा बोलला काय लावलं आहे दांगडो, कारण साहजिक आहे ते. म्हणे मग काय करायचं. म्हटलं तुम्ही 1 वर्षभर विष्णू सहस्रनाम म्हणा आणि त्यांच्या तिथीच्या दिवशी गाईला गुळ खाऊ घाला. 1 वर्षानंतर ते त्यांच्या स्वप्नात आले दोन्ही मुलींच्या आणि सांगितलं बेट्या हो मला सद्गती मिळाली, तुम्ही आता याच्या पुढे काही करू नका. मग उदाहरण आहे. म्हणून विष्णू सहस्रनाम रोज म्हटल्यानंतर श्राद्धाच्या दिवशी विशेष म्हणायचं की जेणेकरून हे याला म्हणतात ज्ञान. आपण जी उपासना करतो आहे, जसं आता तुम्ही जन्मभर लक्ष्मी करता उपासना केली, पण आता वय झालं आहे, मुलांचे लग्न झाले, नातू झाले, आता देवा मला सद्गती मिळावी याच्याकरता विष्णू सहस्रनाम म्हणायचं. पण तुम्ही जन्मभर पैशाकरताच म्हणत बसता, हात थरथर करता तरी पैसेच पाहिजे. स्वतःच्या सद्गतीकरता म्हटलं पाहिजे. तर लोकांना सद्गती नावाची गोष्टच माहीत नाही आहे, कारण उडान टप्पूनच्या मागे फिरता. पैशाला काय करायला, तुम्हाला सोडून जायचं आहे तो इथे, बरोबर नाही यायचं आहे, कोणाच्यात गेला नाही. पैशाने एकच होईल, डालडाच्या लाडूच्या ऐवजी तुमच्या श्राद्धाच्या वेळा गावराणीचे लाडू होतील, एवढंच होईल पैशाने. पण सद्गती हा ज्ञान उपदेश झाला पाहिजे माणसाला. ज्ञान उपदेशाचे लोक राहिलेच नाही, लोकही उपदेश करत नाही, लोकही ऐकून घेत नाही. म्हणून रामांनी विचारलं आहे तेव्हा ते म्हणाले, रघुनंदना तुझं कल्याण असो,
तू अस्त्रविद्येकरता पात्र होता आणि आज मी तुला विद्या देऊन कृतार्थ झालो. पहा तुम्ही, व्यसनाधीन माणसाला संपत्ती दिल्यावर माणसाला दुःख होतो आणि जो सदाचार संपन्न असतो त्याला संपत्ती दिल्यावर आनंद होतो. कारण संपत्तीचा सदुपयोग झाला म्हणजे माणसाला आनंद होतो आणि संपत्तीचा दुरुपयोग झाला म्हणजे माणसाला दुःख होतं. तसं विद्येचं सुद्धा आहे. आपली विद्या अशा माणसाला द्यायची की जो पात्र पाहिजे. अपात्रम ददातव्यम. अपात्र माणसाला काहीच देऊ नये कारण त्याचा उपयोग नाही होत. म्हणून मी आज कृतार्थ झालो. आता बघ तुला आणखीन सत्यवान विद्या देतो, सत्य कीर्ती देतो, दृष्ट कीर्ती देतो, प्रतिहार देतो, प्राणमुख देतो. आता हे शस्त्राची नावं आपल्याला माहीत नाही म्हणून ऐकली तरी पुण्य आहे. अवमुख देतो, लक्ष देतो, अलक्ष देतो, दृढनाभ देतो, सुनाभ देतो, स्वनाभ देतो, ज्योतिष देतो, शकुन देतो, नैराश्य देतो, विमल देतो, दैत्यनाशक देतो, शुचिबाहू देतो, महाबाहू देतो. आणि अशा विद्येचा उपयोग करायचा. समजा अतिसैन्य उन्मत्त झाला आहे तर त्याच्यात नैराश्य सोडायचं म्हणजे त्यांना युद्धाची इच्छा नाही व्हायला पाहिजे आणि मग त्यांना संपवायचं. हे रावणाचे राक्षस तसेच होते. उन्मतले की उन्मतले, एक बाण सोडला नैराश्य केले की सगळे मरून गेले. ह्या ज्या खुब्या आहेत शस्त्राच्या त्या रामाला सांगितल्या. असं म्हणून रामचंद्र प्रसन्न झाले आणि मनाने सगळे अस्त्र ग्रहण केले. पाहता इथे मन शब्द वापरला आहे. आपण श्रवणाला बसतो पण मन गैरहजर ठेवतो. श्रवण मनाने करायचं आहे, नाही तर मनात दुसरे विचार चालू राहतात. बसले प्रवचनाला, कधीचं कोणी सांगून ठेवलं आहे अधिक मास एकदाचं करून टाकू, जाऊ द्या, जे असेल ते असेल असं म्हणून ऐकायला नाही. मी या महिन्याभरामध्ये चांगलं श्रवण करेल आणि की ज्याच्या योगानं माझ्या मनावर काही दुष्परिणाम व्हायला नको. प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतयेत. एकदा मन प्रसन्न झालं म्हणजे सगळे विघ्न पळून जातात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी होता भेटी हरिदासाचे. याच्याकरता भगवंताचा भक्त भेटला पाहिजे सांगणारा. मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं ना, मागच्या अधिकात एक सद्ग्रस्त माझ्याकडे आले. म्हणे दादा आता माझं वय 80 आहे. 80 वर्षापर्यंत प्रत्येक अधिकात सासऱ्याकडून दान घेतलं तर घेतलंच पाहिजे असं आहे का? आता असं तर कुठे लिहिलेलं नाही ग्रंथात की घ्यायचं नाही म्हणून. मग मी थोडा विचार केला आणि यांना काय उत्तर द्यावं. बरं ते माझ्यापेक्षा मोठे, मोठ्या माणसाला उत्तर द्यायचं म्हणजे जरा व्यवस्थित दिलं पाहिजे. म्हटलं काका तुम्ही दान द्यायला लागले का? तुम्हाला मुली आहे का? म्हणे हा. म्हटलं मग आता बंद करून द्या. त्यांना ते पटलं की आपण देतोय ना, मग देव घेऊ काय करायचे. त्यांनी सासरवाडीला करून टाकलं यावेळेला मी येणार नाही. तुमच्या मुलीला न्यायचं असलं तर नाही, मला तिच्याबद्दल मी बोलणार नाही, पण मी येणार नाही तुमच्याकडून काही येणार. म्हणजे असं मनाची तयारी झाली पाहिजे. नाहीतर लोक टिंगलीने बोलताय कुठे आलं तुझ्याकडून काही, नुसते अनारशेत आले का असं कुथून बोलताय. याला म्हणायचं मनाने श्रवण करा. तिकडे खुर्च्या आहे अजून, आणून देत जा. वयोवृद्ध लोकांना आणून देत जा. म्हणजे ज्यांना बसता येत नसेल त्यांनी खुशाल खुर्ची घ्या. मनाला अशी तयारी झाली पाहिजे की कितीक दिवस घ्यायचं, कितीक दिवस दुसऱ्याचं खायचं. नको आता मला कोणाचंच काही खायचं नाही, आता मी बस निवांत. असं मनानं श्रवण केलं पाहिजे. मनात वाचिरे पूर्वसंची म्हणून समर्थांनी 205 श्लोक केले. नको रे मना द्रव्यते पुढीलांचे अतिस्वार्थ बुद्धीने. पेन्शनर आहे तुम्ही, काय करायचे आपल्याला ठेवून, मुलांचेच कशाला वापरायचे, वापरा रे पाहिजे काल असं मन तयार करा. माझं खातं अजून त्यांचं काढत नाही आणि इकडे रोज श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. काय करशील त्या पैशाला?
मनाने श्रवण करा. मन तयार झालं पाहिजे. आणि मन भित्र झालं की मनुष्य कुत्र्याप्रमाणे जगतो, सगळीकडे हाडाड होते. म्हणून मनाला निर्भय करायचं. आणि मन कसं झिजवायचं? मना चंदनाचे परित्वा झिजावे. रोज श्लोक म्हणता तुम्ही. चंदन जसं झिजतं तसं हे शरीर आणि मन झिजलं पाहिजे. कशा करता? तर परोपकारा करता. देव काजी झिजे देह ज्याचा, रामराया झिजू दे रे काया. म्हणून काम करावं लागलं तर कंटाळा नाही करायचा, उलट आपलं देह झिजतोय, कल्याण होत आहे. त्यावेळेस रामाच्या चेहऱ्यावर तेज फिरू लागलं. ज्याप्रमाणे चंद्रमा प्रकाशमान होतो त्याप्रमाणे रामाचा चेहरा जो आहे तो प्रकाशमान झाला. आणि त्या रामचंद्रांच्या मुखाचं दर्शन विश्वामित्रांना झालं. कारण विश्वामित्रांना विद्या सगळी होती पण अहंकार होता. रामचंद्रांचं मुख पाहून विश्वामित्रांचा अहंकार संपला. जसा तुम्हाला नातवाचं मुख पाहिलं की एकदम आनंद होतो. मुलीपेक्षा नात दिसली म्हणजे आनंद होतो. माझ्या नातीचं लग्न पाहायचं आहे, नातीचं लग्न पाहायचं आहे, नातीचं लग्न पाहायचं आहे. झालं एकदाचं लग्न, मन प्रसन्न होतं. त्याप्रमाणे विश्वामित्रांना कसे म्हणे रामचंद्र? लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवं. रामरक्षा म्हणता तुम्ही, पण तशा भावनेनं रामाला पहा. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कसं रूप आहे म्हणे? कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. असं जर भावनेनं आपण देवाचं दर्शन केलं तर आपलं मन प्रसन्न होतं. असं जर आपण मनाने ग्रहण केलं तर आपल्याला भगवंताचा मुख हे चंद्राप्रमाणे आनंद देतं. म्हणून त्यांचं नाव रामचंद्र आहे आणि कृष्णाचं नाव कृष्णचंद्र आहे. कोणी ठेवलं? कौसल्येनं यशोदेनं. का? तर यांनी आकाशातला चंद्र मागितला. मग यशोदेने कौशल्याने काय केलं? त्यांच्या डोक्यावर चंद्राचा गंध लावून गेला. आता स्वतःच्या डोक्यावरचा गंध आपल्याला दिसत नाही. मग यशोदा म्हणे, चल कृष्णा, तुला चंद्र दाखवते आकाशातला, तुझ्या डोक्यावर आहे. लहान होते दोन्ही, रामही लहान आणि कृष्णही लहान. कौशल्य घेऊन गेली आरशापाशी. बघ तुझ्या डोक्यावर चंद्र आहे का नाही? आजपासून तुझं नाव रामचंद्र. कृष्णाला सांगितलं यशोदेनं, तुझं नाव कृष्णचंद्र. स्वतःच्या डोक्यावर चंद्र आहे हे दाखवण्याकरता कोणाची मदत घेतली? आरशाची. आरसा काय दाखवतो? आपलं मुख दाखवतो. नाही तर आपल्याला आपलं मुख दिसत नाही. दुसऱ्याला विचारावं लागलं, गंध नीट लागला का? कुंकू नीट लागला का? दुसऱ्याला विचारावं लागतं. म्हणून प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतयेत. अशा कृष्णाचं आणि रामाचं दर्शन करा. अशा भगवान शंकराचं दर्शन करा की त्याच्या डोक्यावर चंद्र आहे आणि त्या चंद्राला पाहून तुम्ही प्रसन्न व्हा. सगळी राहूची कथा सांगितली. तो चंद्राकडून अमृत प्यायचा, कारण चंद्र हे अमृत श्रावतं. म्हणून वेदामध्ये सांगितलं आहे, चंद्रमा मनसो जात चक्षुषो सूर्यो अजायत श्रोद्रार्धवायुश्च प्राणश्च मुखात अग्निरजायत. आणि रामाने त्यावेळा गुरुचरणावर जल वाहिलं. कारण विश्वामित्राने चेहरा पाहिल्यावर खूप आनंदित झाले. त्यांनी पाहिलं सगळी बोंब फुटून जाईल म्हणून पाणी घेतलं आणि गुरुच्या चरणावर घालून दिलं की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे. कारण देव सहजासहजी समजू देत नाही की मी देव आहे, पण देव पाठीशी असतो एवढं लक्षात ठेवा. देव सन्मुख नाही आहे.
पाठीशी राहून आपली बुद्धी चांगली ठेवतो. म्हणून दुर्बुद्धी दे म्हणा कदान निपदो रामराया. काही देऊ नको पण दुर्बुद्धी देऊ नको, कारण दुर्बुद्धी दिलं की असलेलं संपून जातं. विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणून आपल्या घराण्याकरता मागायचं असेल तर सद्बुद्धी मागा. आपण काय मागतो? फक्त पैसा मारो परमेश्वर, पत्नी मारी गुरु, छैया चोकरा शालिग्राम, पूजा कोणी करू. द्रव्यच मागतात. अनेक लोकांचं अनेक प्रकारचं द्रव्य पडलेलं आहे पण मनाला शांती नाही. ही खिडकी खराब आहे, हा दरवाजा खराब आहे, देव घरावर अमुक आहे, गणपती तिरपा पाहतो, हे असं करत बसता तुम्ही. मन चंगा तो काठोट में गंगा, मन नहीं चंगा तो नासिक काशी में भी नहीं गंगा. म्हणून अस्त्रशास्त्र दिलं. रघुनंदनाने रामाला रघुनंदनाने विश्वामित्रांना विचारलं, महाराज मला अभिष्ट स्थान तुम्ही सांगा आता. आणि अभिष्ट स्थानामध्ये हा जो आश्रम दिसतोय त्या आश्रमाचं नाव असतं सिद्धाश्रम. बद्रीनारायणाच्या वरती गेले की एक सिद्धाश्रम आहे. या सिद्ध आश्रमाचं महत्त्व मला सांगा. जसं आपल्या जवळ कानळचं सिद्धाश्रम आहे, कण्व ऋषीचं स्थान आहे. उधळी जे गाव आहे आपलं ते उद्गालक ऋषीचं ठिकाण आहे. यावर व्यासांचं ठिकाण आहे. भास्कराचार्यांचं चाळीसगावच्या जवळ पाटणादेवी हे स्थान आहे. इथे ती ऊर्जा आहे, शक्ती आहे. म्हणून मुक्तानंद तिथे दर्शनाला आले होते. तेव्हा मुक्तानंदांनी चाळीसगावला तपश्चर्या केली. झिपरू अण्णाची भेट झाली आणि झिपरू अण्णांनी नित्यानंदाकडे मुक्तानंदांना पाठवलं. म्हणून हे सिद्ध आश्रम आहे. आश्रमामध्ये प्रवचन, कीर्तन आणि संकीर्तन या 3 गोष्टी चालू असतात. तिथे देवही असतो, पूजा अर्चाही चालते, प्रवचनही चालतं आणि संकीर्तन चालतं. संकीर्तनानं भूमी पवित्र होते. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. आपली पापं जळतात आणि भूमी शुद्ध होत जाते. म्हणून कैक संतांनी मंदिरामध्ये लोटांगण भजन केलं आहे. पंढरपूरला गेले तर तुम्हाला दिसेल लोटांगण भजन. भजन करताना वीणा सुद्धा लागू द्यायच्या नाही जमिनीला लोटांगण घेताना. इतके चाणाक्ष बुद्धीनं भजन करतात. त्यावेळा विश्वामित्र म्हणाले, हे महाभाहो रामा, पूर्वकालामध्ये इथे देववंदित भगवान विष्णूनं तपश्चर्या केलेली आहे. देववंदित विष्णू नाव सांगितलं आहे आणि इथे भगवंतांनी निवास केला आहे. म्हणून त्याला देवभूमी असं म्हणतात. बद्रीनारायणाच्या परिसरात केदारनाथ, बद्रीनाथ, रुद्र, गंगोत्री, जन्मोत्री ही सगळी जी भूमी आहे ती देवभूमी आहे. पहा, सुव्यवस्था केल्यामुळे 11 लाख लोकांनी दर्शन घेतलं. आता आज अजून द्वितीय आहे, उद्या तृतीय आहे, 1 महिना होईल. अक्षतृतीयाला ओपन झालं. 11 लाख लोक चालले गेले. 11 लाख लोकांच्या मागे सरकारला उत्पन्न किती झालं ते पहा, व्यापार किती झाला ते पहा, कर्मचाऱ्यांना कर्माचं द्रव्य किती मिळालं ते पहा. कारण सुव्यवस्था आहे ना. उत्पन्न केव्हा होतं? व्यवस्था व्यवस्थित झाली तर. काही डॉक्टर, नर्स 4 महिने तिथे राहणार आहे, लोकांना तपासणार आहे. पाणी तपासून मिळत आहे, अन्न तपासून मिळत आहे, शरीर तपासलं जात आहे. व्यवस्था आहे. त्या सरकारला उत्पन्न होईल, मग ते काम नाही करून राहिले. काम करून पैसा घेता येते, बिना कामाचा घेत नाही आहे. वस्तू भाड्याने मिळत आहे. थंडी वाजते, थंडीचं, पाऊस आला पावसाचं. म्हणून ते म्हणतात, हे
याला सिद्धाश्रम नावाने प्रसिद्ध आहे. महान तपस्वी विष्णूनं इथे तपश्चर्या केली आहे. विरेचन कुमार आणि मरुद्गण यांना पराजित करण्याकरता भगवंताने वामन अवतार घडण्याच्या आधी तिथे तपश्चर्या केली आणि मग काश्यपांच्या घरी वामन अवतार धारण केला. म्हणून ती सिद्धांची भूमी आहे. तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगितलं. जसं आपलं हरिद्वार आहे त्याला मायापुरी सुद्धा म्हणतात. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका. आपले पूर्वज फार ज्ञानी होते. त्या मानाने आपल्याजवळ ज्ञान नाही आहे. रोज गंगेचं स्नान होणार नाही, पण गंगेचं नाव तोंडात आलं म्हणजे गंगाळात पाणी टाक. कोणाचं नाव आलं? गंगेचं नाव. त्या स्नानाच्या पात्राला गंगाळ नाव दिलं. या सुनांनी गंगाळ मोडून टाकलं आणि टब आणला. असं आहे ते. आता पुन्हा बंब पेटवावं लागणार आहे गरम पाण्याकरता का काय? तर आता लाईट कमी, इंधन नाही, पेटवा बंब. मग मोडून टाकला. राहू दिला असता घरात तर काय बिघडलं असतं? काय करायचं? भंगार आईचं भंगार मोडून टाकलं सगळं. जुने ठेवणे मीपणे आकळे ना. स्टो चालले गेले, नाही तर आता कामात पडले असते. शेगड्या फेकून दिल्या. म्हणून ते म्हणतात सर्वव्यापी परमेश्वर बलिराजाच्या यज्ञानुष्ठानात जाऊन बलिराजाला त्याचं कर्म समजवणार होते. त्याला फसवलं नाही आहे. तुझं पाताळात राज्य आहे ना, पाताळात जा. परमात्म्याने 3 गोष्टी निर्माण केल्या आहेत. देवांना स्वर्गाचं राज्य, मानवांना भूमीचं राज्य आणि दानवांना पाताळातलं राज्य. पण हे दानव काय करतं? हे बी माझं, ते बी माझं, ते बी माझं. देवाने फसवलं नाही आहे. जे ते कर्म कर म्हणून आपण आपलं कर्म करावं. म्हणजे देव आपल्याला उपद्रव करणार नाही. आपण जर आपलं कर्म सोडून दुसऱ्याच्या कर्मात प्रवेश केला तर देव शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे पण देवाला याचक बनावं लागलं. म्हणजे खालचं दर्जाचं काम केलं आहे. वामन अवतारात काय केलं आहे? आणि त्याच्याकरता ब्राह्मणाचं रूप धारण कर. कारण ब्राह्मणाची मुख्य दीक्षा काय आहे? दीक्षा. आणि ओम भगवती पक्षा रक्षले पाहिजे. म्हणून इथे भगवंतानी तपश्चर्या केली आहे. योग मायेचा आश्रय घेतला आहे आणि वामन रूप धारण केलं. तरी भगवंताचं रूप शुक्राचार्यांनी ओळखून घेतलं. बलिराजा नको, तो प्रत्यक्ष विष्णू आहे. पण शुक्राचार्य समोर नाही गेले, कारण त्यांच्या मनात देवाविषयी आढी होती. शुक्राचार्य ज्ञानी, देवाला ओळखू शकले, पण त्यांच्या वडिलांना मारण्यामध्ये विष्णूचा हात होता म्हणून त्यांनी आढी ठेवली. आणि त्यामुळे शुक्राचार्यांना देवांमध्ये महत्त्व मिळालं नाही. कोणात मिळालं? दानवात. आणि त्या दानवांनी एक दिवशी शुक्राचार्यांना मध्य पाजलं. शुक्राचार्यांचं काय झालं? पतन झालं. कशामुळे? अज्ञानामुळे. माणसाचं पतन कशाने होतं? अज्ञानाने. म्हणून गणपतीची प्रार्थना काय? अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. म्हणून आपल्या मुलाला काय सांगितलं पाहिजे? कॉपी करून लिहू. पण कोण सांगतं का? चुकीचं काम करू नका. आता पाहा, या लोकांनी चुकीचं काम केलं, किती पोरांचं नुकसान झालं. अजूनही गोंधळ चाललाय. सापडून राहिले दनादन. किती पोरं नाराज झाले परीक्षेच्या दिवशी. आणि लोक म्हणतात आधुनिक युग आहे, आधुनिक युग आहे. काय आधुनिक? चोऱ्या आधुनिक आहे. म्हणून त्यावेळेस हे प्रभो, हे तपोमय भूमी आहे. या ठिकाणी बसलं पाहिजे. काश्यपांनी
या ठिकाणी आपलं पाप धुतलंय. काश्यप हे ऋषी जगातले, जगामधलं सगळं जग काश्यपांपासून दानव निर्माण झाले, मानव निर्माण झाले आणि देव निर्माण झाले. यांनी या 3 गोष्टी केल्या. आपल्या पत्नीबरोबर अदिती, दिती आणि दनू या तिघांबरोबर संसार करावा लागला. त्यांच्या मताप्रमाणे लागलं म्हणून त्यांना दोष लागला. म्हणून या सिद्धभूमीमध्ये जाऊन काश्यपांनी तप केलं. म्हणून आपल्याला रामा इथे 3 दिवस तप करायचं आहे. कृष्णार्पणमस्तु. आता अधिक मास. म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेल्यावर पहिल्या दिवशी उपोषण करायला सांगितलं आहे आणि उपोषण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करायचं आणि स्नान करून पाप निवृत्ती करता जप करायचं आहे. काल आपण ऐकलं होतं धर्मराजा आणि श्रीकृष्ण अधिक मासाच्या कथेकरता बसले आहे. कृष्ण म्हणे गा युधिष्ठिरा, तू मदसी प्रश्न केला खरा, परी याचे उत्तर द्यावया जरा क्लेश वाटत असे. तू या अधिक मासाविषयी माहिती विचारली, पण मला तुला उत्तर देताना क्लेश वाटतो. कारण कोणत्याही माणसाला अधिक किंवा मलमास म्हणणं हे योग्य नाही. म्हणून यथानुक्रमे सांगतो तुला. चैत्र मासापासून फाल्गुनापर्यंत, चैत्र महिन्यापासून तर फाल्गुन महिन्यापर्यंत 12 महिन्यामध्ये ज्या तिथ्या घडतात, ज्या वाढतात, त्याच्यामुळे हा 13वा मलमास निर्माण होतो. आणि मलमास झाला की तो अधिक आला 12 महिन्याच्या व 13 महिना आला म्हणून त्याला नाव अधिक मास पडलं. असा हा अधिक मास. अधिक मास उत्पन्न झाला पंडुनंदना. त्या अधिक मासाला सगळे लोक मलमास आणि अधिकला मास म्हणत असताना त्याची निंदा करू लागले. कारण काय, रविसंक्रमण नाही तयाला, त्याच्यामध्ये सूर्याचा बदल नाही. पण आता 17 तारखेला हे सुरू झाला मलमास आणि 14 आणि 15ला रवी बदलला, वृषभेला गेला. आता पुन्हा 14-15 जून 17ला संपेल आणि 14-15ला रवी चालला जाईल कर्केला, मिथुनेला. म्हणजे या महिन्यामध्ये रवी बदल नाही म्हणून हा मास मलमास आहे. यात कोणतंही शुभ कार्य करायचं नाही. हा निखिल अस्पृश्य म्हणून शुभ कार्यास त्यजून चिंताग्रस्त झाला. हा महिना म्हणजे मलमास चिंताग्रस्त झालं. काय करावे, कोणाचे धरू पाय, काही सुचेना जाण. आता आपला उद्धार होण्याकरता काय करावं. म्हणून एकदा अधिक मास वैकुंठामध्ये गेला आणि वैकुंठामध्ये भगवंताला पाहिल्याबरोबर दंडवत घातला नमस्कार, दोन्ही जोडोनिया कर, सादर उभा राहिला. दुःख गाळीत अश्रू ढाळीत, दुःख करतोय, अश्रू ढाळतोय. आणि त्यावेळेला देवांनी दूतांना सांगितलं, अरे याच्याकडे पहा, आपल्या वैकुंठात येऊन रडतो हा. म्हणे पहा कोण आहे. अशी दुर्दशा का झाली. म्हणे मी मलमास, मदसी म्हणती अधिक मास, त्यामुळे विटंबन झाले. म्हणून आपल्यावर जेव्हा दुःख प्राप्त होतं ना, तेव्हा आपण सुद्धा कुठेतरी देवळात जातो, कुठे तीर्थाला जातो. आता मन खराब झालं आहे, जरा फिरून येऊ. आईबाईकडे गेलं तर ते म्हणतं माझ्या वगैरे असंच आहे. म्हणून जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाजवळच गेलं पाहिजे. म्हणून देवाने सांगितलं की अरे तू काळजी करू नको, मी सांगतो तुला, चिंता न करावी आता. म्हणे महाराज काय चिंता नाही करू,
मला विधवा नारीप्रमाणे लोक अपवित्र समजतात. मजसी वाटतो आता द्यावा प्राण. मला एवढंच वाटतं की आता आत्महत्या करावी. पहा या कलियुगामध्ये मनासारखं नाही झालं की पूर्वी 6-7 महिन्यातून केव्हा तरी ऐकू यायचे, आता रोज. बरं त्या विज्ञानामुळे काय होतं, जपानची आत्महत्या जळगावाला कळून जाते. असं आहे ते. वाईट बातम्या ताबडतोब प्रसार होतात, लगेच लोक व्हिडिओ टाकून देतात भानगडीचा, मारामारीचा, खोट्याचा. एखाद्या मुलाने 100 पैकी 99 मारून त्याचा व्हिडिओ कोण टाकणार नाही. म्हणून माझी ऐशी स्थिती झाली, सर्व जगत जळत दिसते मजसी, निद्रा नये हरनिशी. सगळं जग जळताना मला दिसतं म्हणे, मला झोप नाही. मला वेदना किंमत देत, वेद किंमत देत नाही, पुराण किंमत देत नाही. वारंवार मज पामर म्हणत ऐसे बोलोनी मलमास रडता झाला, कासा विष झाला, नेत्री अश्रू आले, भूमीवर शयन झाले. डोळ्यातून पाणी आलं, जमिनीवर पडला. तेव्हा भगवंताने गरुडाला सांगितलं, गरुडा त्याला हवा घाल. म्हणून गरुडाने आपल्या दोघी पंखाने त्याला हवा घातली आणि त्याला जागृत केला. आणि भगवान त्याला म्हणाले, अरे तू माझ्याजवळ आल्यावर दुःख करतोय, चल आता तुझसी नेतो बोल लोकनाथ, तेथे वसतो पुरुषोत्तम. आता भगवान विष्णू पुरुषोत्तम आहे, पण मी करतोय नाही, दुसऱ्याकडून करून घेतो. सांग, काही माणसं काम करतात पण आमक्याने केलं सांगून देतात, मी केलं सांगत नाही. काही लोक काहीच करत नाही, मी माझ्यामुळे तुझं काम कर, माझ्यामुळे त्याचं लग्न झालं. अरे त्याचं लग्न होणारच होतं, तू निमित्त आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी निमित्त लागतं. वैकुंठावनी गोलोकासी सत्वर जाते झाले. आता त्या वैकुंठामध्ये, वैकुंठातून गोलोकात जायचं आहे, तर गोलोकातच विष्णू आहे, पण तिथे श्रीकृष्ण रूप धरिले. तिथे गायी आहे आणि गायीमध्ये भगवान बसलेले आहे. त्या गोलोकाचं वर्णन केलं आहे. कोटी सूर्य झळकती तेज, ऐसे परब्रह्म शाश्वत, योगी महासिद्ध नमस्कार करती. असंख्य मंदिरे गोलोका खालोनी दूर, 50 कोटी योजने दूर, ऐसे ते सुंदर वैष्णव मंदिर. तिथे चतुर्भुज मूर्ती घनसावळ, एक व्यासपीठ होतं आणि त्याच्यावर भगवान बसलेले होते. या अधिक मासानं पाहिलं की हा चेहरा ना हा चेहरा तर सारखा आहे, फक्त पितांबर बदललेला आहे. तयाचे डावेकडे दूर शिवलोक शोभे सुंदर. दुसऱ्या बाजूला शिवलोक आहे, तेथे जी पाहता स्थिर, सकळ झाले अंतःकरण व्याकुळ. आणि भगवान विष्णूनं त्याचा हात धरला आणि भगवान कृष्णाच्या समोर नेलं आणि सांगितलं, भगवंता हा माझ्या गोलोक आपल्या विष्णू लोकात येऊन रडत होता, याला कोणी नाही आहे. अरे म्हणजे ज्याला कोणी नाही त्याला मी नाही, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. पण आपण नुसतं म्हणतो, आपल्यावर वेळ आली की म्हणतो कोणी कोणाचं नाही. हो महाराज काय बोलता तुम्ही, पोरं तर वागवता नाही. तू देवाकडे वळ ना. जो खरा आपला आहे त्याच्याकडे कोणी वळतच नाही, दुसरीकडे वळतं. सर्व लावण्य निधान कोट्यान कोटी मिनकत, कुरवाडोनी टाकावे ऐशी दिव्य कुशोर मूर्ती. अशी सुंदर किशोर मूर्ती पाहिली. गोलोकीच्या तेजात रत्नसिंहासनावरी वैसली. अति विश्वकारण पुराण पुरुष, विश्वव्यापक विश्वपालक, विश्वहरण विश्वध्यात. देवाचं वर्णन केलेलं आहे. निर्गुण निराकार परिकरावया लोक कल्याण, बैसला पुरुषोत्तम तिथे. देव कशाकरता येऊन बसतात मंदिरांमध्ये, जगाचं कल्याण करण्याकरता. पण जग हे मंदिरात आल्यावर वेगळं वागतं. मंदिर याचा अर्थ आहे जिथे मनाला धीर मिळतो ते मंदिर. आपण गप्पा मारणं, मोबाईल खेळणं याच्याकडनं मग बोलावं लागलं का नाही, गप्पा मारू नका म्हणून. आपण कुठे आलो आहे याचा विचार करीत नाही आपण.
मंदिरात अशा गोष्टी नाही करायच्या. म्हणून ते म्हणतात परिकरावया लोककल्याण पूर्व करून साकार पुरुषोत्तम बैसले सोयच करून श्रीकृष्ण म्हणे धर्मा लागून पूर्व संधान देई मन मलमास घेऊन गोलोकात गेलो. आणि हीच कथा घडलेली भगवान श्रीकृष्ण स्वतः धर्मराजाला सांगताय. म्हणजे धर्मराजा किती भाग्यवान आहे. ऐसा हा मलमास पाठीशी घालून वैकुंठ नायक कृष्णद्वारी गेले. द्वारपाळ उठुनी उठले पुरुषोत्तमाच्या सन्निध नेले. किशोर मूर्ती पावुनी सिंहासनावरी बैसली. आनंद झाला चैतन्य. भगवान विष्णूनं याच्याकरता ती नमस्कार केला. स्वतःला स्वतः नमस्कार केला आहे. कारण जो दुःखात असतो ना त्याला त्याच्याकडून नमस्कार करून घ्यावा. नमस्काराने दोष नष्ट होतात. म्हणून देवाला, आईला, वडिलांना आणि मोठ्या माणसांना नमस्कार केल्याने आपल्या जीवनातले संकट नाश पावतात. पण हल्ली कोणी नमस्कार करायला तयारच नाही. टाटा वाकायला तयारच नाही. नमस्कारे दोषांचे गिरीवर नासती. मग भगवान पुरुषोत्तमाने विष्णूला बसायला सिंहासन दिलं. पहा स्वतःच्याच रूपाला सिंहासन. मग हा थरथर कापत हात जोडून उभा राहिला. भगवान विष्णू म्हणे माझ्याजवळ बैस. खाली बसला आणि भगवंताचे पाय धरून ठेवले. म्हणून आपण देवाचे काय धरले? आम्ही जाणो हरीचे पाय, यमन जाणो नेमन जाणो नेनो अन्य उपाय. आम्ही जाणो हरीचे पाय. म्हणून आपण भगवंताचे पाय पाहिले. तेवढ्या वेळात नारद मुनी आणि नारायण मुनी यांचा संवाद चालू होता. तो संवाद धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा चालला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा आता पुढची कथा उद्या 3ऱ्या अध्यायात अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पदमाधार सज्जन श्रोते ऐकती चतुर द्वितीयोध्याय गोडवा. श्रीराम जय राम जय जय राम हरि विठ्ठल. सत्यगुरु राय कृपा मग केली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना.